पुढची बातमी बघूयात। बीड मधल्या जिल्हा कारागृहामध्ये कैद्यांवरती धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव आणला जातोय। कैद्यांचे वकील राहुल आघाव यांनी हा खळबळजनक असा आरोप केलाय। जिल्हा कारागृहाचे अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्याकडून धर्म परिवर्तन करण्यासाठी कैद्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जातोय असा गंभीर आरोप आहे। 3 हिंदू आणि एका मुस्लिम पक्षकारावरती कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड हे धर्म परिवर्तनासाठी दबाव आणत असल्याचा आरोप आहे। या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये गायकवाड यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल करणार असल्याचं देखील वकील आघाव यांनी म्हटलंय। दरम्यान या आरोपांची कारागृह उपमहानिरीक्षक वैभव आगे यांनी गंभीर दखल घेतली। वरिष्ठ पातळीवरती आता चौकशी केली जाईल। तसंच वस्तुस्थिती तपासण्यासाठी पथक देखील पाठवलं जाणार आहे। जेल अधीक्षक गायकवाड यांच्याकडूनही आता खुलासा घेतला जाईल। अमोल सुखदेव भावले, महेश नामदेव रोडे आणि मोहसिन सरदार पठाण ह्या 3 बंद्याकडून या ठिकाणी लेखी तक्रारपत्र या ठिकाणी मला प्राप्त झालं की जिल्हा कारागृह वर्ग 2 या ठिकाणी पोलीस या ठिकाणी पेंटन जोसेफ गायकवाड या ठिकाणी जे तुरुंग अधिकारी या ठिकाणी आहेत, अधीक्षक या ठिकाणी आहेत, तर त्यांच्याकडून वारंवार या ठिकाणी धर्म परिवर्तनासाठी या ठिकाणी प्रयत्न केला जातो। त्यांना मानसिक शारीरिक या ठिकाणी छळ केला जातो।